आज एका रहस्यमय शिवमंदिराच्या ठिकाणी आपण जाणार आहे. ते स्वयंभू कसं आहे, कुठं आहे, काय आहे, हे जाणून घेऊया. बघू शकता रस्त्यामध्ये तुम्हाला असे काही स्पॉट दिसत आहेत. हा डोंगर बघा आणि त्याच्यावरती झरा बघा. ह्या धबधब्यावरती जाण्याची माझी खूप मनोमन इच्छा आहे. पण सध्या तुम्हाला माहिती आहे की वेळेचं बंधन खूप आहे आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे कोंडेश्वर ते इथून जवळजवळ एक 8 ते 10 किलोमीटर पुढे असू शकतं. जांभवली कामशेत पासून 25 किलोमीटर आणि जांभवली जाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जांभवलीमध्ये आपल्याला मस्तपैकी कोंडेश्वर मंदिराचं दर्शन होणार आहे. सोबतच आपल्याला तिथे जो ट्रेक आहे डाकचा बैरी तो ट्रेक सुद्धा आपल्याला अनुभवता येणार आहे. पण आता त्या जांभवलीमध्ये आपण जाऊन पर्यटकांचा जो ओघ वाढलेला आहे त्याविषयी जांभवलीच्या ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जांभवली गावचा जो विकास किंवा जांभवली गावामधली जी काही स्थिती आहे ती तिथं आपण बेसिक लेवलला जाऊन त्याची माहिती घेणार आहोत. चला तर मग आता आपण जांभवली जाऊया. आताकडनं मुंबईला चाललेलो आहे. मध्ये कामशेत शहर येतं. या कामशेत मध्ये हा जो पूल आहे हायवेवरचा त्या हायवेच्या खालून आपण अंडरग्राऊंड उजवीकडे आता आपण पुण्याकडनं आलोय. तर पुण्याकडने आता आपल्याला उजव्या साईडला ह्या पुलातनं साधारण पुण्यापासून किती अंतर असेल सर? पुण्यापासून जांभवलीचं अंतर आपलं साधारणतः 65 किलोमीटर आहे आणि मुंबई पासून साधारणतः 125 किलोमीटर हे अंतर आहे. आता आपण या दिशेने चाललोय. तर आता आपण बरोबर सरळ रस्त्याने आणि आपण जर इकडे दाखवायचं आपण जर मुंबईकडनं आलो तर इकडे डाव्या हाताला हा जो रस्ता आलेला बघा या डाव्या बाजूने मुंबईमधून आपण येऊ शकतो आणि ह्या रस्त्याने सरळ रस्त्याच्या कडेला ऊस शेती भात शेती हे या मावळचं वैशिष्ट्य आहे. हे नाण्यानंतरचं कांबरे गाव आणि कोंडेश्वर मंदिर असं एक बोर्ड दिसतो आपल्याला. आपण कोंडेश्वर मंदिराकडे चाललोय. आता आपण हा जो रस्ता आहे एक करंजगाव लागतं. उजव्या बाजूला करंजगाव मोरमारवाडी आणि थेट कोंडेश्वरचं मंदिर लागेल बघा. आता आपण पुढे जाणार आहोत. बंद करा. सकाळी सकाळी लोकांची लगबग सुरू आहे. विशेषतः गाडीला काही समस्या आली तर इथे हवा भरणं पंक्चर काढणं ही पण दुकानं या नाणी गावात आहे. म्हणजे आपल्या गाडीची सर्व काळजी इथे घेतली जाईल. साईडला या साईडला ही बघा इथं कोल्हापुरी सुप्रसिद्ध कळंबा स्पेशल अप्पांची वेळ. आता बरेच पर्यटक या ठिकाणी ही वेळ खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही. आम्ही पण थोडस या ठिकाणी थांबलेलो आहोत. आप्पाची मिसळ इथे आलेलो आहे आणि या मिसळच्या कळंबा आप्पा मिसळचे मालक नमस्ते हो. आज म्हटलं जरा जाऊन जाऊ तुमच्याकडे. आज आमचे प्रोफेसर आलेले आहेत आणि खास आपल्याला आता आम्ही म्हटलं ह्या कळंबा आप्पा मिसळ आहे ना तर इथं लोक पर्यटन खाल्ल्याशिवाय पुढे जात नाहीत ना म्हणून म्हटलं पहिले इथे यावं म्हटलं तुमच्याकडे. बरं आम्ही आता काही घेणार नाहीये. आम्ही आता निघतोय. बरं चालेल. थोडस बंद करायचं. सहकुटुंब सहपरिवार छानपैकी काम करते. ती दोन्ही मुले शाळेत जात आहेत पण आता ह्या आज रविवार असल्या कारणानं आई वडिलांना या ठिकाणी मस्तपैकी मदत करतात. त्या रविवारची गर्दी असते. थोडक्यात आम्हाला आता पर्यटन वाढलेले आहे आपल्याकडे. तर आपल्या इथे म्हणजे आता तुम्ही तुमच्या या आप्पाच्या मिसळ या स्टॉल मध्ये किंवा या हॉटेलमध्ये पर्यटक येत आहेत तर काय असं खास हे हातात धरा याचं काय खास वैशिष्ट्य आहे की ते पर्यटक थांबतात तुमच्याकडे असं काय स्पेशल आहे? आमच्याकडे स्पेशल सर मिसळ आहे. खास कोल्हापूरची सुप्रसिद्ध मिसळ कळंबा मिसळ म्हणून आम्ही फ्रँचायझी घेतलेली आहे. तर ती शाखा क्रमांक 38 ती आमच्याकडे आहे आता. आणि वैशिष्ट्य असं की एवढं खेडेगाव असूनही आम्ही लोकांना ताजं फ्रेश आणि स्वच्छता मेन आमचा म्हणजे मोठा आहे की स्वच्छतेला आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि कस्टमर आमच्याकडून खुश कसा होऊन जाईल त्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतो.
छान. मग आता आपल्या मिसळमध्ये आपल्याला काही पर्यटकांनी असे काही रिव्ह्यू दिलेत का, किंवा काही पर्यटकांनी आपल्या काही सूचना किंवा काही असे कमेंट्स दिलेत का? पर्यटकांचं असंच आहे की तुमचं जेवण जे काही तुम्ही फूड देताय ते खूप छान आहे आणि त्यातून तुम्ही किचन मेन सर म्हणजे किचन ओपन आहे आपलं की म्हणजे एंट्री नसतीये कुणाला, पण इथं आपल्या किचन मध्ये सगळ्यांना एंट्री आहे आणि जे काही बनवल ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. छान हे वैशिष्ट्य आहे आमचं. मी सर्व पर्यटकांना सांगाल की जेव्हा आपण जांभोलीचा ट्रेक कराल ना, तर आवर्जून आप्पाची मिसळ या ठिकाणी थांबा आणि आवर्जून या सर्व मिसळचा अतिशय आनंद असा घ्या. धन्यवाद. आता आपण डेस्टिनेशन आता जवळ आले. 2 रस्ते पुढले. उजव्या बाजूचा रस्ता तो उसकान गावामध्ये आणि डावीकडे रस्ता जो आपल्याला कोंडेश्वर मंदिराकडे. आपण जाणार आहोत आपल्या कोंडेश्वर मंदिराच्या दिशेने. हा उजवीकडे रस्ता जातोय उसकान गावामध्ये. इथे सुद्धा एक छानपैकी हॉटेल बघा, प्युअर व्हेज चायनीज कॉर्नर हॉटेल श्री कोंडेश्वर. आता हा जो नदीचा फ्लो दिसतो ना आपल्याला, ही कुंडली नदी आहे जिचा उगम आपल्या कोंडेश्वर मंदिरापासून झालेला आहे आणि हिचा संगम हा वडुळे गावामध्ये झालेला आहे आणि तिथून तिला इंद्रायणी असं नाव पडलेलं आहे. तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे की माझे नेहमी पोहण्याचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ती ही नदी आहे, पण आता सध्या एकदम फुल भरून वाहते. काही दिवसांपूर्वी मी ह्या नदीमध्ये नेहमी पोहायला येत असतो आणि आजही माझा पोहण्याचा मोह इथं आवरत नाहीये. पण बायकोनी मला सक्त ताकीद दिलेली आहे की पावसाळ्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये पोहायचं नाही आणि बाहेर जाणाऱ्या सुंदर गोष्टीच्या मागे वाहत जायचं नाही. तर पोहण्याचा जो विषय आहे तो बायकोची सक्त ताकीद असल्यामुळे आज मला पुढे ढकलावा लागत आहे. तर आपण जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा परत एकदा पोहायला जाऊ आणि परत एकदा भेटू. इथे रस्त्यामध्ये तुम्हाला स्टे करण्यासाठी रिसॉर्ट्स पण आहेत. एकदम मोठे मोठे रिसॉर्ट्स तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत या मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावरती. तर तुम्हाला म्हणजे इथे राहण्याची वगैरे काही अडचण येणार नाहीये. जांभूळकर. हा बघू शकता रस्त्यामध्ये तुम्हाला असे काही स्पॉट दिसत आहेत. हा डोंगर बघा आणि त्याच्यावरती झरा बघा. ह्या धबधब्यावरती जाण्याची माझी खूप मनोमन इच्छा आहे, पण सध्या तुम्हाला माहिती आहे की वेळेचं बंधन खूप आहे आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे कोंडेश्वर ते इथून जवळजवळ एक 8 ते 10 किलोमीटर पुढे असू शकतं. आणि इथे शेतकऱ्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बघू शकता इथे भात शेती आहे आणि ह्या भात शेतीच्या वरचा जो धबधबा आणि तिथून पडणारं पाणी आणि तुम्ही बघा पाण्याचा आवाज आहे शेजारून, रस्त्याच्या शेजारून सुद्धा पाणी एवढं जोरात वाहते आणि वरती बघा तुम्ही एकदम वरती तिथे ढग पर्वताला टेकलेला आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर तुमचं मन एवढं प्रसन्न होतंय की तुम्हाला परत तुमच्या ऑफिसला जायची सुद्धा इच्छा होत नाहीये. इथेच अशा ठिकाणी एक आठवडाभर ट्रॅक करण्याची तुमची मनोमन इच्छा होणार आहे. तर पण आपण लवकरच यापेक्षाही सुंदर जे दृश्य आहे ते आपल्याला पुढे भेटणार आहे, तर आपण त्या ठिकाणी जाऊया. रस्त्यामध्ये काहीतरी एक मोठासा धरण लागलेला आहे. बघू शकता वरती तिकडे जे तुम्हाला असं वाटेल की जे ढग आहेत ते एकदम पर्वताला टेकलेले आहेत, तिथले धबधबे आणि हा जो नजारा आहे तो नजारा एकदम अविस्मरणीय नजारा आहे. रस्त्यामधून जर कोंडेश्वरला तुमचाही जाण्याचा काय प्लॅन असेल तर इथला तुम्ही हा नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता. शेतकऱ्यांचे फुलशेती किंवा पॉली हाऊस मध्ये फुलशेतीसाठी त्यांनी बांधलेलं आहे. एवढ्या उंच जागेवरती पण पॉली हाऊसची निर्मिती करून बघू शकता यातमध्ये गुलाबाची शेती सुरू आहे. तर सध्या आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण ते तुम्हाला दाखवू नाही शकणार आहे. तर पण पुढच्या वेळेस नक्कीच तुम्हाला आपण अशा फुलशेतीच्या पॉली हाऊस मध्ये घेऊन जाणार आहोत. वरती जो बघू शकता तुम्ही डोंगर, म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण नेमकं मावळ तालुक्यातच आहोत का.
तर मावळ तालुक्यामध्ये एवढा छान प्रदेश आणि एवढं मस्त, मावळ तालुक्यातले तुम्ही शहराची गावं जसं तळेगाव झालं किंवा तुम्ही सोमाटणे फाटे किंवा कोडी या साईडचं वातावरण आणि इथलं वातावरण याच्यामध्ये तुम्हाला एवढं विविधता दिसणार आहे की तुम्हाला वाटेल की मी आज 2-4 दिवस इथेच मुक्काम करावा आणि इथून जाण्याची तुमची इच्छा देखील होणार नाहीये. वरती डोंगर बघू शकता तुम्ही, एकदम पर्वत जो आहे ना तो तिथे ट्रॅक साठी अतिशय छान पर्वत आहे. पण आज मी काही ते ट्रॅक करणार नाहीये कारण माझं जे डेस्टिनेशन आहे उंबरवाडीला जाण्यासाठी हा एक इथून रस्ता होतोय, आश्रमशाळा पण आहे तिथे. तर मला माझ्या डेस्टिनेशन कडे जाण्यासाठी एक घाई होते आहे, तर म्हणून मी इथे काही जास्त वेळ थांबणार नाहीये. नजरच घेतो. बघू शकता तुम्ही एकदम हा जे पाणी जे येते एवढे शुद्ध पाणी आहे की, आणि वरच्या डोंगरामध्ये जो पाऊस पडतोय किंवा जे धबधबे आहे त्याचं पाणी हे अतिशय शुद्ध पाणी आहे. आणि या पाणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे मिनरल्स आहेत की ते तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर शक्य झाल्यास अशा पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शूज न घालता तुम्ही 1-2 मिनिटं इथे आनंद घेऊ शकता. आणि हा नजारा तर तुम्ही एकदम बघू शकता. आता माझ्याकडे वेळ नाहीये, नाहीतर मला त्या पर्वताच्या एकदम उंचावरती चढायचंय. पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी माझं ट्रॅकिंगचं इक्विपमेंट घेऊन येणार आहे तेव्हा मी नक्कीच तिथं जाणार आहे. धन्यवाद. कोंडेश्वरच्या या रस्त्याला आपल्याला भासगाव लागतं बघा, आणि या भासगावच्या पुढे नंतर छोटस गाव येईल पुढे. आता या सगळ्या गावातला जर भौगोलिक आणि आर्थिक विचार करायचा झालं तर पशुपालन, त्याचबरोबर भातशेती आणि काही तरुण मुलं या भागातली जवळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जात असतात. पर्यटनामुळे या भागातल्या मुलांनाही काही रोजगार उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांची आर्थिक प्रगती झालेली आहे. मुलांचं शिक्षण खूप छान पद्धतीने पूर्ण केलेलं आहे आणि पर्यटनासोबत ही मुलं काही इंजिनिअरिंग असेल किंवा वकील असतील याही शिक्षण पूर्ण करत आहेत. या भागामध्ये शिक्षणाचाही छान असा मुलांचा आनंद आहे. तर असं हे निसर्गरम्य ठिकाण की ज्याच्यामध्ये लोकही प्रेमळ आहेत. तर तुम्ही आवर्जून या पर्यटनाचा आनंद घ्या. पण एक महत्वाची सूचना की आपल्या सोबत जो काही कचरा आणला असेल ना आपण प्लास्टिकचा, तर पुढच्या पिढीला पण इतकं सुंदर निसर्ग राहावा म्हणून आपण तो कचरा इतरत्र कुठं न टाकता आपण आपल्या घरीच घेऊन जाऊया. म्हणजे निसर्गाची, प्रकृतीची आपण व्यवस्थित जोपासना करू, काळजी घेऊ. तर हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा की प्लास्टिकचा एकही तुकडा आपण आजूबाजूला टाकणार नाही. जिथून आणला तिथे आपण तो परत घेऊन जाऊया. धन्यवाद. जेव्हापासून प्रत्येक घरामध्ये गॅस आलेत ना, त्याला मला वाटतं 10-12 वर्ष आले असतील, तर या भागातली जंगलतोड थांबलेली बघा. आणि जंगलतोड थांबल्यामुळे सर्व डोंगरांवर झाडं कशी डौलात अशी मस्त आपला आनंद घेतात जगण्याचा. म्हणजे इथे झाडांची संख्याही छान वाढली आहे, बायोडायव्हर्सिटी सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि जंगलांचं होणारं जे, डोंगरांचं होणारं जे शरण आहे की ज्याच्यातनं भूस्खलन होण्याची जी काही चान्सेस आहेत ते सुद्धा कमी झालेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण झाडांना फक्त वाढून देऊ तेव्हा प्रकृती सुद्धा आपल्याला सांभाळते. म्हणून आपण पर्यटन करत असताना प्रकृतीला, झाडांना त्रास होणार नाही याची थोडी दक्षता बाळगूया. बटन दबाएंगे तो आज ही इसके अनसुने सीक्रेट्स जान जाओ. विजिट biglife.com और आज जगह बटन दबाओ. विजिट बिग. हे जांभवली गाव आणि श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर जांभवलीकडे जाण्याचा हा उजव्या बाजूचा रस्ता. आता आपण प्रथम मंदिरात जाऊया, मंदिरात दर्शन घेऊ आणि मग आपण या गावकऱ्यांशी गप्पा मारू. बसा की लगेच, बसा बसा मागे बसा. आता आमच्या बरोबर थांबा 1 मिनिट. बसा मागे, छत्री तिकडे सारा. आपलं नाव काय म्हणलंय? रामभाऊ खरात. रामभाऊ खरात.
दार लावा. चला हरकत नाही. आता तुम्ही कुठे चालत? मंदिरात चालत? मंदिराच्या खाली काय तिथे काय वाडा आहे आपला. वाडा आहे का? म्हणजे तुम्ही म्हशी आणि गाई आहेत का तुमच्याकडे? तर तुम्ही पहिल्यापासून जांभोलीत राहता? तुमचं थोडस आम्ही काय करतोय माहिती घेतो बरं का. हा, तर आता कोंडेश्वर मध्ये ही जी गर्दी वाढली पर्यटकांची, ही केव्हापासून वाढली? किती वर्षापासून वाढली? आता 2-4 वर्षात वाढली. 4 वर्ष झाली असतील हा ना, गर्दी वाढली. ओके ओके. याचा काही फायदा झाला का ग्रामस्थांना? काय आहे ना फायदा. आता काय 30 चालली, 30 मध्ये पैसे होते जमा पावती पुस्तकाचं. आणि गावकऱ्यांना काही असे रोजगार किंवा व्यवसाय काय मिळालेत का? आहेत ना, वरती दुकान टाकलं ना लोकांना. आहे ना व्यवसाय आहेत ना? आहे. मग किती साधारणतः गावातल्या लोकांना व्यवसाय भेटला असेल इथे? इथे काय 7-8 लोक आहेत वरती. आणि इथे गावात एकूण किती घरं आहेत? गावात काय आता सगळी खामशातल्या राहतात, पोलीस घरी. हा, म्हणजे इथल्या गावातल्या लोकांनी थोडं स्थलांतर केलं नाही का? कारण त्यांना रोजगार नव्हता किंवा उदरनिर्वाहासाठी काही. मुंबईला भरपूर मुंबईला गेलेले आहेत. तसं गाव मोठं होतंय पहिले, मोठं होतं. पण उदरनिर्वाहासाठी नसल्यामुळे ते स्थलांतरित झाले. मग आता पर्यटनामुळे परत काही लोक आलेत का इकडे? बांधली लोकांनी काही काही घरं, जुनी घरं झाली होती ना. नवीन बांधलं जाऊन पण काही वस्ती आले नाही त्याच्यात. नाही आले ना. मग ह्या 4-5 वर्षामध्ये जे पुण्यातनं, मुंबईतनं किंवा महाराष्ट्रातनं पर्यटक आपल्या जांभोली येतात, तर यांच्या येण्याने आपल्या गावातल्या लोकांना काहीतरी पैसे मिळालेत? म्हणजे मिळतात. दोन केलं ना तरी पैसे दुकानवाले पाहिले त्याला भेटतात पैसे. म्हणजे पर्यटनाचा फायदा आहे ना, आहे लोकांना. तुमचा दूध व्यवसाय, रस्ता कुणी दाखवायला गेलं तर त्याला पण पैसे भेटतात. अरे वा. असं पण आहे. रस्ता दाखवण्याला पण पैसे भेटतात, म्हणजे गाईडला पण पैसे मिळतात. हा हा. आणि मग जंगलात लोक तिकडे ढाकभरी तिकडे गेली ना, देतात ना पैसे देतात लोक. पैसे देऊन लोक. परिसर खूप सुंदर हिरवागार आहे. सुंदर आहे इकडे परिसर. पाऊस नाही इकडे. पाऊस लय ना. पण तुम्ही पूर्वी जंगल तोड करायचे ना? नाही आता नाही कोण. आता नाही कर. कारण काय? आता शेती बिती सगळी लोकांनी बंद केली. शेती बंद केली? बंद केली. कोण करत? का बरं शेती बंद केली? शेती वर्षी तर केलीच नाही. ते पावसामुळे. लवकर पाऊस झाला ना. तुमचं घरी का? नाही पुढे ना. हा हा. मग आता शेती करतच नाही लोक. शेती या वर्षी काय झालं, पाऊस लवकर मे महिन्यात चालू झाला ना, त्याच्यामुळे राब नाही. तुम्ही पाहता आता किती धो पाऊस पडतोय बघा. आता हा जो पाऊस आहे ना, हा गेली 3-4 महिने सतत पडतोय बघा एवढा पाऊस. त्यामुळं काकांच्या मतानुसार इथं यावर्षी शेती केलीच नाही लोकांनी. भात उगवलीच नाही लोकांची. काका जाऊ देतोय का? बर. तर अशा जांभोली बद्दल आपण अजून थोडीशी सविस्तर माहिती घेऊयात. चालेल. धन्यवाद काका. तुम्हाला सोडतो मी पुढे. पहा, आता आपण जांभोलीत पोहोचलोय. आता इतकं सुंदर असं विहंगम दृश्य, धुक्याची झालर संपूर्ण या परिसरावर पडलेली बघा. आपल्याला वाटतं की धुकं फक्त कुलू, मनाली याच पट्ट्यात आहे, पण आपल्या मावळच्या या जांभोलीच्या क्षेत्रामध्ये पण मस्तपैकी या धुक्याने संपूर्ण परिसर झाकून ठेवले बघा. थोडंसं निरीक्षण करून बघा बारीक, की या धुक्याने संपूर्ण डोंगर, हे मंदिर झाकलेले आहे. तुम्ही पाहता की हे पर्यटक या ठिकाणी लांबून आलेले आहेत पहा. आणि या पर्यटकांनी आता बघा धुकं निवळलं आणि संपूर्ण परिसर आणि मंदिर बघा कसं दिसतंय छानपैकी या धुक्यामुळे. आमची छत्री पण अशी ही झाली पहा वाऱ्यामुळे. ठीक आहे. चला आता हे मंदिराकडे आपण जाऊया. श्री क्षेत्र कोंडेश्वर. सुंदर अशी ढगांची धुक्याची झालर या परिसरावर पसरलेली आहे. चला. हे मंदिर साधारणतः किती वर्षापासूनच जुनं? शिवाजी महाराजाच्या आधी बोललं तरी चालेल. बरं, शिवाजी महाराजाच्या पहिले एवढे घोडे जात होते. भीमेशंकरी, नागबैरी, इकडं या किल्ला, राजमाची किल्ला, इसापूर किल्ला, या असे पहिला घोडे जात होते भीमेशंकरी. आणि ही सोय बनवली आहे. सोय. मंदिर बांधलं कोणी? मग मंदिर बांधलं बघा, मी तो म्हणतोय महाराजाच्या काळाच्या आधीच ते एवढं काय सांगता येतं. म्हणतात असे का हे बाईंना बांधलं असं म्हणतात लोक. जुनी पुराणी बोलतात म्हणून आम्ही बोलतो. काय म्हणतात ते? ही म्हणतात बाईने बांधलं. कोणी बांधलं? बाई श्रीना बांधलं. श्रीना बांधलं. बर असे. आणि ही सोय ही सापडलेली महाशिवरात्रीच्या टायमात. मग आता ह्या अनेक वर्षापासून या लोकांची गर्दी नव्हती पर्यटक. काहीच नव्हती. आता जे माहिती पडल्यापासून, जे पर्यटक झाल्यापासून
त्रेष्ठी झाली. गावची लोक तर पहिल्याशीच पोहत होती. रस्ता नव्हता त्यामुळे लोकांना येता येत नव्हतं. रस्ता नव्हता म्हणून लोकांना येता येत नव्हतं. आता लोक माहिती पडली, तुम्हाला माहिती पडली, तुम्ही असे दाखवले, मग त्यामुळे लोक यायला लागली, दिनगी द्यायला लागले लोक. आणि ते लक्ष सगळ्यांचा झाले आणि त्याचं पण लक्ष लोकांवरती राहिले. याचा आपल्या गावातील जे ग्रामस्थ आहेत आणि ज्यांची छोटी मोठी दुकान आहेत, तर ह्या लोकांना आपल्या भक्तांकडनं, पर्यटकांकडनं नक्कीच आर्थिक उन्नतीसाठी फायदा होईल ना. असं कसं, असं झालंच पाहिजे. साथ भेटली पाहिजे कमीला, म्हणजे लोकांची सोय होईल, पर्यटक लोकांची पण चांगली सोय होईल. म्हणजे आता मागच्या श्रावणी सोमवारला पण आणि शनिवारला पण लोकांची गर्दी होती, फुल गर्दी असते. पोलीस असतात इथे, गावकरी असतात, त्रेष्ठीवाले असतात. आपल्या गावातील आणि परिसरातील गावातील मला वाटतं इथे खूप दुकानं लोकांची सोय. हा सुविधा होणार ना, खूप आता पण लागल्यात लोकांसाठी. प्रत्येक येणारी लोकांना इथं काही मिळत नव्हते, आता काहीतरी मिळतं. तरी चुकून आले तरी इथं काही चहा भेटतो, दुसरं काय भेटतं, म्हणजे जेवण वगैरे काही पण भेटतं. राहण्याची काही व्यवस्था आहे काही? राहण्याची सोय आपल्या गावामध्ये इथं पण आहे. तसं इथं राहिलं, मंदिरात राहिलं तरी चालतंय. तुम्ही पर्यटकांना स्वच्छतेबाबत काय सूचना सांगाल? म्हणजे प्लास्टिक असेल किंवा कचरा असेल, आम्ही स्वतः जमा करतोय. नाही, पर्यटकांना काय सांगूया आपण? आम्ही सांगतो पर्यटकांना बोर्ड लावा पाहिजे आपल्याला, या आपल्या तीर्थवाल्यांना जागी जागी बोर्ड लावा, ही घाण गुण टाकू नका पुढे इथे. म्हणजे आपण पर्यटकांना सांगू शकतो की तुमचा जो प्लास्टिकचा कचरा आहे तुम्ही आपल्या बरोबर घेऊन जा. आता पण सांगतोय आम्ही, आता पण पर्यटकांना लोकांना सांगतोय का हा प्लास्टिक कचरा पुढे टाकू नका, आणि असला तर आमच्याकडे द्या, आम्ही ते टाकू व्यवस्थित. म्हणजे मुळात सर्व भक्तांना आणि पर्यटकांना एक सूचना आहे की आपला जो कचरा आपण आणलेला असेल तो इतरत्र कुठेही न टाकता आणि आजूबाजूचा परिसर खराब न करता. लोकांना फिरायला लागतं, आपणच फिरतो. तर आपली आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना पण असं सुंदरता सौंदर्य कायम राहावं म्हणून सर्वांनी हा प्लास्टिकचा कचरा आपल्या बरोबर घेऊन जायचा, पाण्याच्या बाटल्या पण आपल्या बरोबर घेऊन जा, इथे कचरा करू नका आणि हा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. धन्यवाद दादा. धन्यवाद. आम्ही पुण्यावरतून आलोय, विश्रांतवाडी एरियामधनं. सगळे आम्ही शाळेतले मित्र आहेत, फॅमिली सोबत आलेलो आहेत. ह्या लोकेशनला फर्स्ट टाइम आहे, पण याच्या बाजूचे पॉइंट्स फिरून झालेले आहेत. खंडे पॉइंट झालं, हे झाले, सगळे पॉइंट्स फिरून आलेलो आहे. तुम्हाला आता जे आलात, पहिल्यांदा आलात आणि पावसाळ्यात आलात, कसं वाटलं इथून? मस्त आहे वातावरण. फक्त एवढं जागी बॅचलर होतो तेव्हा जास्त मजा येत होती या वातावरणात. आता थोडं लग्न बॅचलर होतो तेव्हा जास्त, हे तर प्रत्येकाचं मत आहे, तसं काही विषयच नाही. फॅमिली सोबत थोडीशी काळजी घ्यावी लागते. हा, काळजी कुणाची, स्वतःची का फॅमिलीची? अगोदर स्वतःची मग फॅमिलीची. ओके ओके. आता या असा सुंदर वातावरण आहे, छान पाऊस पडतोय, गार वारा आहे, आणि इथे तर आपण जांभोली गावात आलोय किंवा कोंडेश्वर मंदिर आलोय. मग इथं आता सर्वात पहिल्यांदा आता दर्शन झालं असेल. दर्शन झालं. मग इथे आता चहा पण आहे, वडापाव पण आहे, तर तुमची काय आता सध्या पोट बघून वडापाव खाणार नाही असं वाटतंय स्वतःची, पण तरी वातावरण म्हटलं खावं तर लागेल. तुमचा हा पहिल्यांदाच इथला प्रवास असेल ना? नाही, मी ऍक्च्युली सेकंड टाइम आलेली. सेकंड टाइम आले. मग तुम्ही हे जे नवीन पर्यटक येतील त्यांना काही असं मार्गदर्शन किंवा काही सांगू शकता का? मार्गदर्शन आय थिंक की ही प्लेस खूपच छान आहे आणि प्लस निसर्गाच्या सान्निध्यात आहे. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण सगळे व्यस्त असतो, त्याच्यामुळे विकेंडला आपण इकडे कधी ना कधी येऊच. आणि पर्यटकांनी काय काळजी घ्यावी किंवा काय कसं? पाऊस आहे इकडे, पाण्यात वगैरे माझ्या मते जरा सांभाळून जावं पर्यटकांनी, दर्शन घ्यायला जे येतील इकडे. आणि स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यावी? स्वच्छता तर राखायलाच पाहिजे 100%, कारण एवढा सुंदर निसर्ग आहे, तर त्या निसर्गासाठी आपण आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे. छान छान, धन्यवाद. तुम्ही एवढं लांबून आलात आणि आपल्या या पर्यटनाबद्दल आम्हाला छान माहिती दिली. धन्यवाद. थोडंसं बंद करा. श्री क्षेत्र कोंडेश्वर.
या धुक्यामुळे आमची छत्री पण अशी हे झाली वाऱ्यामुळे. हा ठीक आहे. चला आता हे मंदिराकडे आपण जाऊया. श्री क्षेत्र कोंडेश्वर. सुंदर अशी ढगांची धुक्याची झालर या परिसरात पसरलेली आहे. चला दर्शन घेतलेलं आहे. आता हे कोंडेश्वर जे मंदिर आहे याचं नामविधान, या कोंडेश्वर मंदिराच्या मागे एकूण 7 कुंड आहेत. असे छोटे मोठे 7 कुंड आहेत. तर तुम्ही पाहू शकता वरच्या कुंडातनं आलेलं पाणी हे प्रत्येक कुंडातनं खाली 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 पडत आहे. हा निसर्ग पाण्याचा फ्लो एकदम स्वच्छ आहे. वरून डोंगरातनं जे काही झरे वाहतात त्या झऱ्यातनं आलेलं सगळं पाणी आहे आणि असं पाणी खाली वाहत खालच्या कुंडापर्यंत जात असतं. इकडे खालचा कुंड पण पाहूया आपण. आणि हे 7 कुंड आहेत म्हणून या मंदिराला परिसराला कोंडेश्वर असं नाव पडलेलं आहे. या कुंडांमध्ये मुलं या आजूबाजूच्या परिसरातली डुबक्या मारतात, छानपैकी आंघोळ करण्याचा आनंद घेतात. हा जो शेवटचा जो कुंड आहे हा सर्वात खोल आहे. आपण तो कुंड पाहूया. हा जो शेवटचा कुंड आहे हा कुंड शेवटचा जो कुंड आहे याच्या खाली कपार आहे, घळई आहे आणि इथे सुद्धा पोहण्याचा छान आनंद आहे. संपूर्ण हा फ्लो, नदीचा फ्लो खाली ह्या झाडांच्या कुशीतनं वाहत गेलेला आहे. ही कुंडलिनी नदी असं हिचं नाव पडलेलं आहे की जे ह्या कुंडांच्या इतिहासामुळे या फ्लोला कुंडलिनी नाव पडले. नंतर हीच कुंडलिनी नदी वडिवळे गावात जाऊन इंद्रायणीला मिळते आणि दोन्हींचा संगम त्या वडिवळे गावात होतो. अशा पद्धतीने हा या भागातला इतिहास आहे आणि अशा या सुंदर परिसराला आपण पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी आणि या निसर्गाचा आनंद घ्यावा. निसर्गाचा, प्रकृतीचा आणि भगवंताच्या सानिध्याचा आपण खूप आनंद घ्यावा. हजारोंच्या संख्येने पर्यटक या परिसरात आलेत पहा. आणि आता सुंदर अशा पावसाच्या या वातावरणामध्ये या कोंडेश्वरच्या मंदिर परिसरामध्ये दुकानाचं नाव काय दादा? तुमच्या दुकानाचं नाव काय? श्री कोंडेश्वर स्नॅक सेंटर. रमेश कदम ना? हा, रमेश कदम यांच्या या दुकानामध्ये आम्ही चहाचा आस्वाद घेत आहे. हजारो पर्यटकांची या ठिकाणी जी व्यवस्था आहे चहा नाश्त्याची ती आता सुंदर रीतीने या ठिकाणी झालेली आहे. आणि रमेश कदम या इकडे जरा, हे या ठिकाणी या स्नॅक सेंटरचे ओनर आहेत. तर तुम्हाला कधीपासून सुरू केलं तुम्ही? काय आम्ही एक 4 वर्षापासून इथे आहोत. आम्ही स्थानिक रहिवासी, पहिली गोष्ट स्थानिक रहिवासी. आपण कोंडेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी आणि इथं आलेल्या सर्व भाविक भक्तांच्यामुळे कसं आम्ही रिस्पेक्ट करतो येणारे सर्वांचे. कसं भुसी डॅम सारखं आम्ही कोणाला दमदाटी वगैरे करत नाही. इथे ऑनलाईन नसलं तरी आम्ही आमच्या जेवावरती आम्ही त्यांना ऑनलाईन देतो. तुम्ही करा, अगर करू नका. आणि इथे हा जो व्यवस्था आहे पार्किंगची, ही पार्किंगची व्यवस्था पेड आहे की फ्री आहे? नाही, हे पेड पार्किंग आहे. 4 व्हीलरला 100 आहे, 2 व्हीलरला 50 आहे. पण इथं ज्या लोकांना जो 15 ते 20 वर्षापूर्वी जे लोक इथं आलेले त्यांना माहिती इथला प्रसंग काय, इथं येण्यासाठी काय करायचं. गावातून गाडी लावायची, मग चालत इथपर्यंत एक अर्धा 1 तास पर्यंत इथपर्यंत गावातून यायला लागतं. पूर्ण खड्डे, पूर्ण चिखल, गाळ ह्या प्रकारचा होता. आता ह्या पर्यटनामुळे आपल्या जांभोली गावामध्ये काही आर्थिक स्रोत कमावण्याचे काही निर्माण झाले? हा, झालेत ना, 100% झालेले. जसं 4 वर्षापासून देवस्थानला डेव्हलपमेंट म्हणजे एक चांगल्या प्रकारे झाल्यामुळे लोकांना एक इथे चांगला अनुभव भेटते. पहिली गोष्ट एक शिवकालीन शिव मंदिर प्लस वॉटरफॉल. हे ज्यावेळेस महाराज सुरत लुटायचे तर ह्या मार्गाने जायचे शिवनेरी करता. तर आपल्या इथे एक ढागभैरी फोर्ट आहे, याच्या पाठीमागे राजमाची. महाराज इथे येऊन दर्शन करूनच जायचे, कारण हे शिवकालीन शिव मंदिर आहे. आता मंदिराचं जीर्णोद्धार किंवा बांधकाम कधीच काय नाही, हे कुणाला सांगता यायचं नाही. कारण की 500-600 वर्षापूर्वीचं शिवकालीन मंदिर, हे कोणी बनवलेलं बसवलेलं याच्यातलं काहीच नाही. हे फक्त आता पुढे शेडचं जे पत्राचं केलं किंवा RCC मध्ये हे
म्हणजे त्याचा जो मुख्य गाभारा आहे हा आहे असं ज्याला कोणीच काय केलं नाही, फक्त रंगरंगटी त्याला दरवर्षी करतात त्याला. आता या गावातली जी तरुण मंडळी आहेत ती बहुतांशी व्यवसायानिमित्त कामानिमित्त बाहेर आहेत. मग आता ते वाढतं पर्यटन आपल्या गावातली समृद्धी आणण्यासाठी लाभदायक आहे का? म्हणजे नाही, लाभदायक आहे, शक्य 100%. आता मी सुद्धा एक JCB कंपनीमध्ये मी सुद्धा एक कामगार म्हणून काम करत होतो, पण आता मी सोडून दिलं का आता आपल्याकडे पर्यटकाची चालना वाढली, इकडे 4 पैसे वाढले. इतकाच मिळतो का सर? नाही, कंपनी इतकाच मिळतो का त्यापेक्षा थोडा जास्त मिळतो? नाही, जास्त मिळतो 100%. कारण की देवावरती एक श्रद्धा पाहिजे. इथं फक्त लूटमार करायची नाही, फक्त जे आपलं आहे या मनोभावनेने करायचं. कुणाकडे 10 रुपये कमी असो, कुणाकडे 5 रुपये कमी असो, आम्ही ते स्वीकारून घेतो. तुम्ही पर्यटकांना किंवा भाविक भक्तांना काय आव्हान काय कराल? म्हणजे आम्ही भाविक भक्तांना किंवा पर्यटकांना एकच आवाहन करू शकतो की तुम्ही जो आणलेला कचरा आहे हा तुम्ही रिटर्न नेला पाहिजे, किंवा आमच्याकडे डस्टबिन आहे किंवा आमच्याकडे बॅग आहे त्या बॅग मध्ये टाकला पाहिजे. तुम्ही आमच्याकडून खाणार आणि असं टाकून देणार हे 100% चुकीचं. हा, तुम्ही हे जे कॉर्न खाता हे कॉर्नचं रुजून जाऊ शकतं, पण प्लास्टिकला 100 वर्ष तुम्हाला तर माहिती 100 वर्षापर्यंत त्याला काहीच होत नाही. त्यामुळे प्लास्टिकचं त्यांनी जरा निर्बंध. इथे पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी अजून काही व्यवस्था इथे निर्माण व्हाव्यात असं वाटतंय का? नाही, होणार शक्यतोच होणार आहे. कारण की आता हे पार्किंगचं देवस्थानने हातामध्ये घेतलेलं आहे. आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पार्किंग किंवा या देवस्थानासाठी क दर्जा भेटल्यामुळे प्रति भीमाशंकर म्हणून ओळखलं जाणार आहे. आता त्याला कमीत कमी 1.5 कोटी रुपये निधी दिलेला आहे. हे पूर्ण हे डेव्हलप होणार आहे, हे पार्किंग मोठं होणार आहे भाविक भक्तांसाठी. कारण की आता पार्किंगची काही व्यवस्था हे बघतात आमचं सुद्धा एक आम्ही म्हणजे आमच्या देवस्थान कोंटेस्टर ट्रस्टने किंवा ग्रामस्थांनी त्यांना आम्ही अॅन्युअल द्वारे म्हणजे दिलेले आम्ही आणि मागणी केलेली आहे. अजून छानपैकी निसर्गरम्य व्हावा यासाठी काही काम आपल्या पावलं आहेत का ट्रस्टची? नाही, हे झाडं लावणे, नाही झाडं औषधी वनस्पतींचा हे ऑलरेडी याच्यात भरपूर काही आहे. फक्त काय आलं हे आपण जपलं पाहिजे. एक हे फॉरेस्ट सेक्शन आहे, याच्यात काय ट्रस्ट काय इन्व्हॉल्व नाही. फॉरेस्ट वाले दरवर्षी झाडं लावतात, पण ती झाडांना काय होतं पूर्ण खडक असल्यामुळे ती झाडं जगत नाही. आता जी पहिली जगलेली झाडं आहे तेवढी जगतात, नाही तर आता नवीन लावलेली झाडं जगत नाही. का तर इथं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही नवीन झाड लावलं तर त्याला ड्रिप लाईन पाहिजे, त्यासाठी हा प्लॅनिंग नाही. पाणी साधारणतः आपल्याला किती दिवस टिकतं आणि नंतर किती तारीख? आता हे पाणी कमीत कमी डिसेंबर पर्यंत टिकणार. डिसेंबरच्या नंतर पाणीचा फ्लो कमी होतो, पण तसं मग यासाठी काही आपण स्टोरेज किंवा काही मोठा तलाव किंवा असं काही पाणी थांबवावं यासाठी काही प्रयत्न ग्रामस्थांचे? नाही, इथं आमच्याकडे 2 तलाव आहे. एक आता तुम्हाला तर एक उपसा डॅम लागला असेल, त्याच्यावरती एक टाटा पॉवर आहे. टाटा पॉवरचे 2 वेगवेगळ्या जांभोली गावासाठी त्याच्यासाठी जागा किंवा जमिनी अवेलेबल नाही ऑलरेडी. ते जर झालं तलाव झाला तर 12 महिने पाणी. 12 महिने पाणी. तसं आता आपल्याला 12 महिने पाणी असतं, पण हे लिमिटेड पाणी असतं, अनलिमिटेड नाही. जेवढं पाहिजे आपण तेवढं म्हणजे ग्रामपंचायत पाणी सोडते. समोर आपले पाणी टाकी, आता पाणी टाकी सुद्धा म्हणजे सर्वच काम आता होणार आहे. जे RCC मध्ये टॉयलेट असेल किंवा बाथरूम असेल, चेंजिंग रूम असेल, आणि आता सुद्धा व्यवस्थांनी फ्री मध्ये चेंजिंग रूम समोर तुमच्या समोरच लावलेले त्याच्यात नो चार्जेस, 0 चार्जेस आहे. धन्यवाद रमेश भाऊंच्या या माहिती देत. आणि नक्कीच रमेश भाऊंना मी सांगेल की आम्ही